ग्राम पंचायत काल्हेर में विकास का ऐतिहासिक दिन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल के करकमलों से कई विकास कार्यों का उद्घाटन। काल्हेर ग्राम पंचायत के लिए शुक्रवार 6 फरवरी 2026 का दिन विकास के स्वर्णिम अक्षरों में दर्ज हो गया, जब सुबह ठीक 10 बजे भारत सरकार के माननीय माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटिल साहब के करकमलों से ग्राम पंचायत काल्हेर में विभिन्न महत्वपूर्ण विकास कार्यों का भव्य उद्घाटन एवं समर्पण समारोह संपन्न हुआ। इस अवसर पर माननीय माजी मंत्री कपिल पाटिल साहब का मार्गदर्शन और आशीर्वाद ग्राम वासियों को प्राप्त हुआ। उनके नेतृत्व और केंद्र सरकार के सहयोग से ग्रामीण विकास को नई दिशा और गति मिल रही है, जिसका प्रत्यक्ष उदाहरण आज काल्हेर ग्राम में देखने को मिला। कार्यक्रम में ग्राम पंचायत काल्हेर की सरपंच अश्लेषा पंकज तरे के नेतृत्व में पंचायत द्वारा कराए गए विकास कार्यों का लोकार्पण किया गया। इस दौरान गांव के बुनियादी ढांचे को मजबूत करने वाले कई अहम कार्य जनता को समर्पित किए गए। उद्घाटन किए गए प्रमुख विकास कार्य इस प्रकार रहे। स्वर्गीय बाला साहेब ठाकरे प्रवेश द्वार से काल्हेर पाड़ा तक कंक्रीट सड़क का उद्घाटन, जिससे ग्रामीणों को आवागम में बड़ी सुविधा मिलेगी। प्रभु श्री राम काल्हेर पाड़ा प्रवेश द्वार का उद्घाटन, जो गांव की सांस्कृतिक और धार्मिक पहचान को और मजबूत करेगा। बामन देव नील शिल्प हाउस कॉम्प्लेक्स प्रवेश द्वार का उद्घाटन, जिससे क्षेत्र की भव्यता और सौंदर्य में वृद्धि होगी। विशाल तरे के घर से ऑर्किड सोसाइटी तक कंक्रीट सड़क का उद्घाटन, जिससे स्थानीय नागरिकों को सुरक्षित और सुगम यातायात की सुविधा प्राप्त होगी। इस अवसर पर उप सरपंच भरत जयवंत पाटिल, ग्रामीण विकास अधिकारी रमेश बालू राठौड़, ग्राम पंचायत के सभी सम्मानित सदस्य संजय एकनाथ पाटिल, वेवेंद्र हरिश्चंद्र पाटिल, स्नेहा देवेंद्र पाटिल, अक्षता हरेश पाटिल, रूपाली राजेश पाटिल, भावना सुजित पाटिल, योगिता अनिल म्हात्रे, दयानंद बीराम भंडारी, मंजुआ विजय चौधरी, सीता दीपक पाटिल, हरेश रामदास जोशी, सम्मेका रविराज पाटिल, शिल्पा सचिन भोकरे, रेखा विनोद मुकादम, आरबी राठौड़ सहित बड़ी संख्या में ग्रामवासी उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान वक्ताओं ने कहा कि काल्हेर ग्राम पंचायत निरंतर विकास की ओर अग्रसर है। काल्हेर ग्रामपंचायतीच्या विविध कामांचं आज उद्घाटन झालेलं आहे। त्याचं उद्घाटन झालं असं मी आधी जाहीर करतो। सरपंच अश्लेषा तरे, उपसरपंच भरत पाटील आणि या सगळ्या सरपंच, आता एवढी नावं घ्यायला गेलं तर फार उशीर होईल। त्यांच्या कारकिर्दीमध्ये काल्हेर गावामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो निश्चितपणाने कौतुकास्पद विकास आहे आणि याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाची ताकद आहेच। पण भारतीय जनता पक्षाच्या ताकदीबरोबर इथले जे वरिष्ठ आहेत, जयवंत पाटील असतील, छत्रपती पाटील असतील, हरचंद्र पाटील असतील, माजी आमदार योगेश पाटील आहेत, संजय पाटील आहेत, अजून कोणाचं नाव घेतलं पाहिजे, दयानंद भंडारी, अशी अनेक सहकारी आहेत वरिष्ठ। यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये ग्रामपंचायतीने विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की एका शहरामध्ये विकासाच्यासाठी ज्या गरजा असतात त्या सगळ्या गरजांची पूर्तता काल्हेर ग्रामपंचायतीने केलेली आहे। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प असो, ठाणे जिल्ह्यातला कदाचित महाराष्ट्रातला पहिला ग्रामपंचायतीने राबवलेला स्वतःच्या पैशामध्ये हा पहिला प्रकल्प असेल। सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्टचाही प्रकल्प या लोकांनी राबवला। पाण्याचे आरो आपल्याला समोर दिसतात। एका कंपनीला या ठिकाणी आणून शुद्ध पाण्याची पिण्याची व्यवस्था या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक ठिकाणी केलेली आहे। गावातले सगळे रस्ते काँक्रिटीकरणाचे आहेत। पाण्याची सुविधा लोकसंख्या वाढल्यामुळे अपुरी पडते, त्याच्यासाठी जो सरपंच झाला त्या सगळ्यांनी प्रचंड धडपड करून मुंबई महापालिकेकडून वाढीव पाणी मंजूर करण्यासाठीही प्रयत्न केला आणि वाढीव पाणी मंजूर करून आणलं। आज मला असं वाटतं की जेव्हा ही ग्रामपंचायत मागच्या 5 वर्षात निवडणूक होऊन अस्तित्वात आली त्यावेळेची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या कदाचित दुप्पट असेल। 5 वर्षात दुप्पट लोकसंख्या झाली असेल आणि या दुप्पट लोकसंख्येला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं कामही ग्रामपंचायतीने केलं। मग ते रस्ते असतील, पॉवरची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, स्वच्छतेची सुविधा असेल, या सगळ्या सुविधांकडे ह्या सगळ्या लोकांनी लक्ष घालून गावाच्या विकासामध्ये फार मोठं भरीव योगदान दिलेलं आहे। आणि म्हणून मी आता उद्घाटन करताना या सगळ्या सहकार्यांना शुभेच्छा दिल्या की पुन्हा एकदा गावाच्या विकासासाठी, गावाच्या सेवेसाठी
तुम्ही यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. या गावच्या ग्रामस्थांनाही मी अशी विनंती करेन, मला काही या ठिकाणी प्रचाराची सभा वगैरे घ्यायची नाही आणि मला काही राजकारणावर बोलायचं नाही, पण काम करणाऱ्या माणसांना संधी दिली पाहिजे. ज्या माणसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास या गावामध्ये केलेला आहे त्यांना पुन्हा संधी ग्रामस्थांनी दिली पाहिजे. मला विश्वास आहे की काल्हेर गावची लोक पुन्हा एकदा विकासाच्या पाठीमागे आपला आशीर्वाद ठेवतील. मी जबाबदारीने सांगतो, कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या कामाचं भूमिपूजन असो किंवा उद्घाटन असो, जितक्या वेळा मी काल्हेरमध्ये आलोय ह्या कामांसाठी तितक्या वेळा ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये गेलो नाही. याचा अर्थ असा आहे की काल्हेर गावाने प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला काही ना काही विकासाचं काम या काल्हेर गावाने केलेलं आहे. त्याचं भूमिपूजन किंवा उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. आणि म्हणून जितक्या या ठिकाणी उद्घाटनाचे बोर्ड लागलेले आहेत, या बोर्डांवर माझं जेवढं नाव या काल्हेर गावात आहे तेवढं कुठल्याच गावामध्ये, म्हणजे माझ्या गावात सुद्धा एवढ्या पाट्या लागल्या नसतील इतक्या उद्घाटनाच्या आणि भूमिपूजनाच्या पाट्या या काल्हेर गावामध्ये. अरे हे गाव मोठं आहे, काम करण्याला स्कोप आहे. या गावामध्ये क्रीडांगण आहे, गार्डन आहे, नाना नानी पार्क आहे, काय नाही हे विचारावं लागेल. मला असं वाटतं की एकही अशी सुविधा नाही की ती या गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभी झालेली आहे. आणि म्हणून या गावच्या सगळ्याच सहकार्यांचं पुन्हा एकदा मी नाव घेत नाही, की आमच्या सगळ्याच भगिनी, सगळ्यात मला मुलीसारख्या आहेत, त्या सगळ्या सरपंच झालेले आहेत, उपसरपंच झालेले सहकारी आहेत. त्यांनी सगळ्यांनी प्रचंड योगदान त्या गावाच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपलं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं विशेष मी कौतुक करतो. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ग्रामस्थ पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद देतील आणि सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास आहे. एखादा पक्ष मोठा झाला की अडचणी निर्माण होत असतात. कार्यकर्ते जास्त झाले की त्यांची प्रत्येकाची इच्छा असते की मी ग्रामपंचायत सदस्य झालो पाहिजे, नगरसेवक झालो पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की हा विषय ग्रामपंचायतीमध्ये येणार नाही. महापालिकेमध्ये का आला तर मागच्या 10 वर्षापासून महापालिकेच्या निवडणुकाच झाल्या नाही आणि मागच्या 10 वर्षापासून इच्छुकांची संख्या वाढत गेली आणि वाढलेल्या संख्येमुळे आपल्याला सगळीकडेच संपूर्ण महाराष्ट्रात, फक्त भिवंडी तालुक्यात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र बघायला मिळालं. प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारच्या प्रत्येकाला इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांना अपक्ष उभं राहण्याची पाळी आली आणि पुन्हा महायुती झाल्यामुळे तर अजून जास्त मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे अपक्ष म्हणून सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते सहकारी उभे राहिले. तर ग्रामपंचायतीमध्ये ही परिस्थिती येणार नाही. आणि मुद्दा दुसरा असा आहे की कुठल्याही गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार ठरवायला मी कधी जात नाही. ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या निवडणुकीलाही जात नाही. शेवटी या गावाचा विषय असतो. गावाच्या निवडणुकीमध्ये बरेचशा गावचे लोक सगळे एकत्र येत असतात. सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी गावची निवडणूक बिनविरोध कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये आपण जाऊन राजकीय हस्तक्षेप करणं हे उचित नाही. म्हणून मी कधी यापूर्वी कधी आलो नाही आणि यानंतरही कुठे जाणार नाही. पण माझा आशीर्वाद सदिच्छा निश्चितपणे असतात. त्या शेवटी निवडून येणारा माणूस हा कुठल्या तरी पक्षाचा सदस्य असतो. त्याच्यामुळे तो बीजेपीचा आहे की शिवसेनेचा आहे त्याच्यानंतर ठरते. पण ह्या गावामध्ये निश्चितपणाने गावचे लोक चांगले माणसं पुन्हा एकदा निवडतील. जरी थेट सरपंचाची निवडणूक असली, मतदार संख्या मला वाटते 24,000 आहे. 24,000 या ठिकाणी आहे. म्हणजे आपण आता नगरपंचायतीच्या निवडणुका बघितल्या, अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 24,000 मतदार हे नगरपंचायतीमध्ये नसतील, ते या ग्रामपंचायतीमध्ये. आपल्याकडे शहापूरला नाहीयेत, आपल्याकडे मुरबाडला नाहीयेत, त्या नगरपंचायती आहेत. या दोन्ही शहरात ज्या मी या भिवंडी लोकसभेपुरता विचार करतो, तसं पालघर जिल्ह्यामध्ये अनेक नगरपंचायती त्यांचीही लोकसंख्या एवढी नसणार, मतदार संख्या इतकी नसणार, इतकी मतदार संख्या ही काल्हेरची आहे. भविष्यामध्ये आपला प्रयत्न आहे काल्हेर गावची नगरपंचायत झाली तर विकासासाठी अजून भरीव निधी या काल्हेर गावच्या विकासाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून येऊ शकतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून ही प्रयत्न आपला सुरू आहे. आणि म्हणून जरी थेट निवडणूक असली तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काहीही परिणाम भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर होणार नाही अशा प्रकारचा